तर मित्रांनो आता आपण ट्रेनमध्ये एंट्री झाली आपली. आम्हाला जागा तर भेटली नाही. आपली आपण जागा काय बोलू शकत नाही व्हिडिओमध्ये. ट्रेन मध्ये जागा फुलेले फुल. तर मित्रांनो वी आर इन लोणावळा एक्सप्रेस. तर काय बोलशील, कशी जर्नी? ऍक्सिडेंट नको व्हायला. काय व्हायला? आमचा मित्र एवढा हरामखोर आहे आणि एकाने अजून पैसे नाही दिला कसाला? चहा पाजणारे तो बोलले चहा पाजणारे. एक मित्र आमचा एवढा हरामी आहे. गर्दी होती एका डब्यात आणि एका डब्यात जाग होती. या तो गर्दीत गर्दीत मुलं म्हणून डायरेक्ट घुसला. पोरी पायी आलाय फक्त पोरी पायी तू कसं पाहिजे आले? तू डायरेक्ट तिकडे जाऊन बसला रे. बसलो आणि लय फरक आहे. मग तुम्हाला जागा भेटली बसलो मी. हा डायरेक्ट जाऊन तिथं बसलं तू, चालतं का? काय बोलशील, कशी आहे तुझी जर्नी? मी सांगतो असं ठरलेलं काही नाही माझी होती नाही का. ट्रेन पलटी झाली का? असे खबर बंदच नाही गावडा ट्रेन पलटी झाली. पहिली स्वीस गाव शाळा आता कसं परत आपली चालू करू. जेव्हा ट्रेनमध्ये उतरू ना पुढं आपण उतरणार आहे तळे मळवलीला लवकर आम्ही चालू करू. नाही का जागा भेटली बसायला तर काहीतरी बघू तो मित्रांनो आपण आलो आता मळवलीला जस्ट आता आलं. नंतर आता म्हटलं भूक लागली म्हटलं तर आम्ही आला इथं नाश्ता करायला. सगळे कार्यकर्ते जमा आणि ऑर्डर दिली होती. चार चहा सांगितलं. चार चहा दादा आमचे घे ना भाऊ आलंच. तर आमचे वेटर सोम भाऊ ना रे. तेव्हा तिकडे सोम भाऊ आले. तर ट्रिप कशी वाटली भाई तुला? कुठे सोम सोम म्हणतो शाळा इकडे बोला तुम्ही. आणि इथून जवळ की इथे जाऊ की भाजी नेली. जाऊ की या काकांना विचारून जाऊ काय हे सगळं ठीक आहे. इकडे काय म्हणतो भाजी धबधबा पण येतं. हळू बोलतो का? आणि कारला रेंगी तू म्हणतो ना, कारला रेंगी तीच झाली. एक वेळ झाली कारला आणि मग इकडे रेंगी. जवळ आहे भाजी लेणी भाजी धबधबा. पण आधी बघू ते काय असं चालू केलं विचार नाही विचार कितीला पहिले विचार का? कटिंग घ्यायला नाही मग वडा पण घेऊन हा भाई तू चाय देत होता म्हणून एवढी कंजूसी घेतो भाई. किती रुपयाला विचार, एवढं दिलदार नाही भाई. बजेट आले बजेट हल्ला बजेट बजेटच हल्ला. समोसा पण विचारलं वडापाव ते आज खर्च आहे फुल स्प्रोनो कडून. काय विचार आहे? एवढं काय रे असं एवढी 20 आणि समोसा दोन्ही. चिंता आहे रे याच्या तोंडावर लगेच 60 रुपये खर्च होणार म्हणून. हो विचार. अरे चहा प्यायला आता पप्पांना कसं फसवू 60 रुपयासाठी? फसवतो तू. आता मामाकडून पेट्रोलला पैसे घेतो 100 रुपये. 40चं पेट्रोल लागतो 60 रुपये. भाई कसला दिसतोय ब्लॅक बॉक्स बॉक्स. लेवल आपण कॅप्चर करू. 40चे लेवल. हे घे 0.5. अरे ते होते रे क्लिअरिटी जरा हे होती रे. ब्लॉग मध्ये आपलं क्लिअरिटी नाही. बघ ह्याच्यात बघ आणि हा बरोबर. कसं चांगलं वाटतंय. तू चांगलं दिसतो. तू खूप घाण दिसतो. मध्ये हा मग चल कसा एक्सपिरियन्स होता ट्रेनचा भाई? कसला ट्रेनचा एक्सपिरियन्स कसा होता? लय मोठा होता. केवढा होता ट्रेन आहे शेवटी. एवढा होता. 12 डब्बे. आपले प्रवासाचे एक्सपिरियन्स. हा ट्रेनचा एक्सपिरियन्स काय म्हणतो? ट्रेन एक्सपिरियन्स कसा होता? अरे अख्खा 12 डब्यांचा होता. आता मी तुम्हाला एक रिअल हे त्या मुली छळ होते आपल्याला. नाही पहिले सांगतो तुम्ही तिकडे माणूस तिकडे ते बघा म्हणतो. मी ऑब्झर्व केलं म्हणून मी अपोजिटला मला माहिती आहे. मी एकदा तिथे गेलो तर लगेच माझं कॅटर तर सगळ्यात जास्त कोण प्रणव होता. आणि प्रणव बघ सगळ्यात जास्त समोर. मी साईडला थांबलो होतो. मला काय एवढं घेणं देणं नाही. हा थांबला होता सोम थांबला सोम थांबला एनसीसी कार्ड सारखं हे आहे की प्रणव एक प्रश्न विचारला. जर तुला पूर्ण आयुष्य आहे 2 वर्ष तू एक तर डोळे जाणार कायमचे, एक तर तोंड जाणार, मग तू काय घालू तोंड कबूलला ठेवले तोंड. मित्रांनो आपली आता जस्ट आम्ही नाश्ता वगैरे केलाय. का
किल्ल्यावर जातात रिक्षा अरे ते आता क्लोज आज आहे झाले म्हणजे नाही का सगळं निवांत चालू म्हणजे नाही का रिक्षाने चालू आहे एक वेळा पुढच्या वेळी असं ठरवलं की सगळे करायचे पुढच्या वेळी लोक म्हणजे एक वेळा सोबत बाकी सगळे करायचे जर मित्र तुमचा जर सपोर्ट असला तर आम्ही सगळं करू ते पैसे देतात का अरे Support असला. सपोर्ट पाहिजे ना हा तुमचा सपोर्ट असला की आपण सगळं आम्हाला करू वाटेल की तुम्हाला मध्ये आठवण खर्च खाण्यापिण्याचं धरून चालला 150 आतल्या आणि टोटल खर्च झाला आठवण 300च्या आसपास होय येस म्हणजे चौघांचं सांगतो आम्ही एवढं चौघांचं म्हणजे खूप इझी गोईंग हा आणि माझी पण येते माझं कसं केलं माझी येते माझ्या ना माझा आले आम्हाला कॉलगेट वर गेली काय परत चालू करू पाहिजे बाय रस्ता बघ नाही तर मित्रांनो जस्ट आपण पायथ्याशी आलोय मंदिर तिथे आहे ना मंदिर वर आहे ते बघ ते एकदम. वर तुम्हाला दाखवतो मंदिर कुठे हा ते दिसलं ते झेंडे वगैरे तिथं तिकडे तर मग आता जस्ट आपण उतरले आणि किती वेळ चालेल आपल्याला शासन अजून 15 ते 20 मिनिटं अहो, आम्ही सकाळी निघालो असतो 6:30 हा आरामशीर आला असतो आपण नाही 6:30च्या नंतरच निघालो मला वाटतं. कारण निवांत 6:36 चालत पण आपण निवांत चालत. 6:36 ची रेल्वे भेटली हा. त्यानंतर तिकडून आम्ही इकडे 8ला टच झालो बरोबर वाटतं 8च्या आसपासच आता मला वाटतं किती वाजले 8:15 झाले तर सध्या आता पोहोचू 9 9:30 9, हा. तिकडे जरा 3 तास तरी घालवायला लागतं. गाणं आम्ही आरामशीर मग ठीक आहे बसू तिकडे नाही का? ब्लॉग मध्ये राहा आणि पुढे गेले की परत आम्ही चालू करू आणि आता नो शिवी आता हा, एक पण शिवी नाही देणार, कारण- ब्लॉग मध्ये आता कसं आमची ती सवय खूप झाली झाली आता. आम्ही शिवी देतो जातो काय हा. करणार? रस्त्यात जरा विषय असतो म्हणजे चिन्ह लोक असतात हा. वेळ करू नका नाही, मी तर आपल्या नाही. एरिया नाही म्हणजे मग आता मी तुझं वाटते तूच काहीतरी करशील टाळी वाजवशील पहिली नाही, पण द्या आता की मग मला मला माहिती आहे पण. आता भाई, आता वाईट पिक्चर सगळं बाजूला आता फक्त गुड वाईट्स गुड वाईट त्याच्यावर गुड वाईट्सच असतात फक्त जरा मजा मस्तीत आपल्याशिवाय काय नाही हा म्हणजे आम्ही असं कोणाला सिरियसली शिवी नाही देत पण ठीक आहे आता आईची गाण. इथं काय बघ दमदम. आणि आता पण डुम टेण्या. आता लोक आली की ये म्हणले की अरे एवढं काय भीतोय तू मला पण घाबरू दे रे तू आईला असेच पुरी आले असते तर बरं झालं. बघितलं का आताच म्हणलं रे मी पोरी बिरींची विषय नका काढू रे तसं मी काय बोललोच नाही तर पोरी मित्रांनो ग्लो वगैरे हे आमची ते घंटावाला रिक्षावाल्याला ही आपली किती ट्रिप असली रे? रिक्षावाल्याने जास्त घेतले असते हा. नाही, रिक्षावाला तसं एखादी 200 घेणारच होता मग ही आपली किती ट्रिप असली आपण किती ट्रिप केल्या परवडलं उलट 50-50 ट्रिप म्हणजे आपण एकटं कुठं गेलो ना आतापर्यंत लांब पुणे आम्ही अख्खं फिरलोय होय मांडला गेले तो एक ब्लॉग असला Family. ना भाई तेव्हा काय काढलंय तू ब्लॉग सांग तूच तुझं काय ना, काय ना. काय काढलं सांग मग टाकायचं काय ते सांग मला टाकणार पण तू म्हणतो पेंडिंग म्हणजे एवढा अरे ब्लॉग मध्ये पेंडिंग काय एवढं काय नाही यांनी तुम्हाला सांगतो मी जाताना बस स्टॉपला काढला गाडीत एक दोन क्लिप संपला व्लॉग डायरेक्ट आम्ही नाचतानाची क्लिप आहेत सांगा त्यावर मी काय टाकू बघा तुम्हाला तर पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्ही नाही मी नाहीतर आम्ही नाही टाकणारच आहे टाकत यांचं कुठं ऐकतो थोडं अरे असं कसं येऊ नको मानू दे यांना फॅमिली कसली फॅमिली 127 जण आहेत फॅमिली मध्ये फॅम अकाउंट हा थोडं जरा पाहिजे बॅनर होते सोमला आहे आई पण तो रिक्षा म्हणजे असं मला वाईट नाही वाटलं ते नुसतं आता मला लय लागत जरा वेळ आता आम्ही पण चालत जाणार वर खूप सकाळ काय हे चला घ्यायचं का आपण एक कॉमेडी कशाला एवढे जीव नाही आपण आता म्हणलं की काय नको ते करायला. काय वाटतं तुला अरे पण मला हे पटलं नाही का आपण तिथं मी ते मटन बिटनचं दुकानाचं नाव बघितलं तिथे कसं वाटतं काय बोल मग हे कसं ठेवलं तिथं एकविरा मटन शॉप मग ते असं चांगलं नाही वाटत काय वाटतं तुला जेव्हा तू काय का असेल तुझं ऑब्जेक्शन हा ना. आपली इथं पण असत की आपली इथं पण देवीच्या नावाने म्हण काय कसे देवीची नाही म्हणजे देवी देवांच्या नावाने उघडतात चिकन मटन शॉप काय माहिती आता ते काय असतं का असेल आता पाट्या म्हणतं कारण नाही माहिती पण असं आम्हाला जरा पटलं नाही म्हणून आम्ही बोललो अजून काय नाही तेवढे लय बाया. टेम्पोला गेलो हे करू का पण इथं काय बोलतोय तू काय हे तू काय बोलतोय काय का बोलत होता त्याच्यासाठी अरे तेच म्हणलं शॉपचं नाव बघितलं आता मी ते म्हणलं. म्हणून काय होतं शॉपचं ना अरे रे म्हणते की देवी देवाच्या नावाने चिकन मटनची शॉप असतात ते कसं वाटतं तुला आता आपल्याला तर नाही एवढं अरे ते खूप आधीपासून चालू आहे आपण काय ऑब्जेक्शन घेणार ना या गोष्टींवर बोलायचं पण नाही हा कारण ते हे रे रिस्की आहे आपल्याला तशी व्ह्यू पण नाही पण तरी पण रे बघणारे बघतात म्हणलं आम्ही चुकून व्हायरल झालं तर काय करतो बाबा कोणीतरी क्लिप उचलल्याने टाकली याला मागचं
मला तर वाटतं भाई खूप जुनीपासून चालू आहे रे आज पण. बाहेर जायचं नाही. इथून स्टार्टिंग चल झालो भाई पहिली पायरी. हा तुम्हाला भेटेल, याला करा कॉन्टॅक्ट. हा एक आहे आणि हा एक सेम आहे, एकच प्रजातीचे. तर मी जरा क्लासचा आहे नाही का, महागडा आहे मी. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट पायऱ्या चढतोय आणि चालूच ठेवायचं, जेव्हा आवडती ते क्लिप घ्यायची. सगळंच टाकू कुठं काय करायचं कट आपण आता डायरेक्ट तुम्हाला आमच्या व्हिडिओ पिक्चरच बघायला भेटेल नाही का 2 तासाचा. बघा करू की पिक्चर Series. कुत्र कुठला आहे असा क्रॉस ब्रीड यांच्यातलीच दिसते. अरे मी महागड्या बोललो ना. कचरा बघा, हे बघ हे पण दाखव कचरा. हा बघा जी मित्रांनो, बघा काहीच नाही. खूप नाही बरीच आहे. म्हणजे काय बोलू नाही शकत की जरा स्वच्छता आपण असावी. नाही बोलू शकत, मग करायची नाही साफसफाई होईल. तयार हे करा सुरू, चला. टूर गाईड हे बघ नाही तसं नाही. अरे एक शिवी द्यायची नाही तर तू शिवी देते, जरा थांब रे बाबा. कुठं काय करतो आपण, मग छू बी करतो भाई कुठं. सॉरी. जरा भाई सिविक सेन्स आहे, आताच बोलला सिविक सेन्स. हा बरं, ठीक आहे. पण तू शिवी नको देऊ ना आता या ब्लॉग मध्ये, एक पण शिवी नको. सारखं काम दिली तुम्ही करतो शिवी. तू. काय दिली दिली नको परत घेऊ हा. जाऊ दे. आता आम्ही चाललोय, आता मला वाटतं अजून लई वेळ लागेल. अजून लयच वेळ आहे. शेवटी कधी कधी शिड्या असली की फाटते ना. आपण व्ह्यू दाखवू जरा इथला आता तरी थोडासा. लावास सिटी. लावा सिटी. तर परत जरा वर गेलं की चालू करतो, ठीक आहे लवलं होतं माहितीये का. मित्रांनो. जस्ट आपण आलो आता, ले पायर बिरे चढले. काटतो सोम, दमलं का काय रे, तुला बोलायची की नाही मग तिकडे vlog बस थोडा वेळ, तिकडे मग जाऊ. आता बसू फाईल नाही की देतो. काट टात्रो शशांक. भारी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो एकदा. एक्सपिरियन्स हा. कसे तिकडे मंदिर आहे या त्याला. तर आपण जरा बसणार आहे, आपण जरा थोडं बसणार थोडं, मग दर्शन येणार. ओके. तर मित्रांनो दर्शन वगैरे सगळं झालंय. आमचं एक अर्धा तास आम्ही पहिले असे डिटॉक्स झालो, जरा बाहेर थांबलो. कारण खालून वर येताना खूप म्हणजे असं दमतो माणूस, कारण आम्ही तसे पण ट्रॅव्हलिंग करून आलो होतो, तेव्हा थोडं दमलो आम्ही. तेव्हा वाटतं 15-20 मिनिटं थांबलो. नंतर आत गेलो, दर्शन लवकर झालं कारण आता तसं हे, आणि लवकरच आलेलो आम्ही, खूप सकाळीच आलेलो. आता प्रणव म्हणजे सगळीकडे झालं तरी भानच करून फोटो काढायला जिथं जाईल तिथं इज्जत घालून येते. फोटो पण काढता येणार धड. आणि व्ह्यू नॉन स्टॉप. आता तिकडे त्यांनी काम चालू केलं म्हणून जास्त पुढे जाऊ शकत नाही, पण चांगलं आहे इथून चांगलं व्ह्यू आहे रे. माझे जुने फोटो असतील ते मी इकडे टाकतो बघा रील मध्ये, ह्या व्हिडिओ मध्ये. लेट चला सुरू. पण आता आम्ही जाऊ घरी, एवढा खर्च नाही लागत पण त्याचा. आता 200 झाले रिक्षाला, म्हणजे अराउंड 350 झाले. आता जाताना पण 200 होते नाही बोलले ना. म्हणजे 200 म्हणजे 400-500 रुपये चौघांचा खर्च झाला फक्त ट्रॅव्हलिंगचा, आणि खाण्यापिण्याचं तर सोडून चालत आहे. हे देवाची त्यावर असं नाही करायचं, आपलं आधीच ठरलं होतं. ठीक नका नका करू. ह्या सवयी कशी आहे आपल्या आमच्या बंद होतील. DM मध्ये सांगा माझे. DM मग सगळ्यांच्या ज्याला त्याची चुकी आहे, त्याला काही चेंज करायला पाहिजे, त्याच्या DM मध्ये जाऊन सांगा. तर आता आपण उतरूया. पायाला उतरूया म्हणजे हे बंद काय बंद करते कोण केलं मी लाडली. फोटो भारी आला असता तो तिथं. ते कट्टे हो का आपला. हो दे. जा चला बसू, चला काढू पोटी, चला बसतोय. हे चल काढू पोटी तिथं कुठनं जाणार आहे तू? अरे जास्त नको उडू, चल आता गप. चल ना फोटो गाडी या. तू चाललाय का? लेडीज आहे रे सगळे ते तीन. लेडीज आहे रे सगळे. अरे तुला चष्मा लाव तुझा आणि तिकडे बघ. तू लेडीज आहे ना, जा ना. नको आहेत. ना दाढी लगेच आली आहे बघ. काल रात्री कोण हिचं पण यायला लागलं का फोटो? इथं आलं का? बघ की आले, मोठा आले फुल. एकच आलं रे.
असा विषय नाही. कपाळ पण आहे बघ. पुढे बघायचे आहेत. फोड बघायचे, दाखव इकडं. गेलेत मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तो चांगलं दर्शन झालं, काही आज गर्दी पण नव्हती काय, निवांत आलो आम्ही, निवांत गेले. मस्त किती आले आता खालच्या घालतो तुम्हाला गंमत दाखवते, जाऊ दे. ते निवांत दर्शन झालं, नाही भारी वाटलं. पॉझिटिव्ह वाईब येते तिथं सगळं. सगळं मी जे बोललो ना सगळं धापलं. बोलला का मध्ये? सगळं मी तिकडे फोटो काढतो, मला काय माहिती आता. तिकडे नाही बोललो मी रे. मी आपण व्हिडिओ सुरू करायच्या आधीच बोललो होतो सगळे पॉझिटिव्ह वाईब बोलला नसेल तर मी बोललो. लेवल आता परत जाऊ पायरे. आणि मग आता काय ट्रेननी मग घरी परत जायचं. चालू करू. घरी नंतर तिथून. बाय बाय. मित्रांनो सगळं झालं दर्शन, आता आम्ही चालले पायी पायी. मागाशी पण आपण हे काय सगळं बोललो? दर्शन. अरे ना, आता खाली आलो ना आपण. पायरे आपण खाली करून आले. पायथीशी आला आता, वर पायऱ्या चढत गेलो, दर्शन करून आलो. आता परत खाली आले. आता चालत जायचं. आता चालत जाणार आम्ही 6 किलोमीटर. 6 किलोमीटर आम्ही चालत जाणार आहे. आणि सगळ्यांमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे की 6 किलोमीटर चालतील. काय सांगते ना. बघू नंतर. बघला होता रे अर्ध्यात. सगळ्यांमधलं सोडस होतं तू बघ आधी बाबा. बघू ना आता, चालणारी चालतात. बघू काय होते नंतर. मग दाखव ना 6 किलोमीटर चालल्यानंतर बिफोर अँड आफ्टर. काय गाणं उभं असतं सगळं. हा, आणि बिफोर अँड आफ्टर ऊन बेकार आहे. जी काळी ती काळी होणार, जी गोरी ती पण काळी होणार. फक्त करून गोरा राहतात. ओय, काय माहिती का, काय माहिती मला ती काय माहिती शक्ती काय माहिती. तुम्ही काळं पडत चेहरा. पण हे ट्रिपले भारी झाले नाही का. आणि समजून नाही रे घरी पोहोचेपर्यंत काय बोलू. पण तरी पण सांगते, मध्ये जर काही झालं ना तुमचं ट्रॅक ब्रेक होत नाही. काय झालं मग आहे की कॉन्टेंट. कॉन्ट्री गाडी स्लिप करू. मग आहे कॉन्टेंट आपल्याकडे. यो यो. आता प्रत्येकाला विचार काय कसा एक्सपिरियन्स होता. कसा एक्सपिरियन्स होता. हा तू थांबे. काय एकदम मस्त वाटलं. सगळं झालं दर्शन तीन मस्त वाटलं. शब्दांमध्ये डिस्कस कर. सांगता नाही ना, मस्त पॉझिटिव्ह एनर्जी आली. पण तू सांग. आता कशी विचारतो मला. हा एक जोन आहे रे. जोन आहे रे. ट्रॅक्टरने जायचं सगळं त्याला म्हणणं. ट्रॅक्टरने. तू सांग की डिस्कस कर ना ट्रिप. हा भारी झाले. इझी गोईंग एकदम. Easy going. Chill. काय टेन्शन नाही, काय नाही की इकडे काय करायचं तिकडे काय करायचं. आता जसं बघू शकता कपल्स चालेल मेड फॉर इच अदर. दोनों की छुदाई. ओए ओए पायथ्याशी चालू आहे काम. टाक बाबा आमच्या तेवढंच उरलंय रे. घरी सांगू उच्च असेल काहीतरी विचार करून सोडवला असं. एकविराईकडे गेलो होतो. एकविराईने खरंच बोलवलं. बोलावा आला. आईने बोलायला आवड. काढ काहीतरी आता एक असं काहीतरी म्हण ना. सगळी जरा हसली पाहिजे असं एक जोक मार. जोक मारू का. भाई पाड्यावर आपण आता चांगला वाचलेला आहे आणि आपण बसतो ट्रॅक्टर मध्ये. ट्रॅक्टर मध्ये देंगे. कसं आहे राडा. अशी ट्रिप झाले. आता आपण करत आहोत. तर मित्रांनो आम्हाला काकाने सोडलंय. काका इकडे हो. आपले काकाने आपल्याला खूप मदत केली. आपल्याला तिकडून आणलंय. काका आहे करा ब्लॉग मध्ये. आणि धन्यवाद सोडल्याबद्दल. काका परत एकदा धन्यवाद. त्यांचा म्हणजे आपला आभारी. चला बाय बाय. तर काका खूप चांगलं होतं. त्यामुळे त्याने सोडलं. आणि लय मजा आली ट्रॅक्टर मध्ये. भेंडी ट्रॅक्टर चालवलाय लय भारी. चाका खाली जातो का आता. मजा आली पण. हा. पण भाई लय मजा आली. बरं वाटले मग जीव आला माझी माहिती का. पण होता पण आता आता बघू. आता आम्ही इथं काहीतरी खाऊ, नाही तर नाही खाल्लं तर प्यायला घेतो. आणि मग आम्ही ट्रेन मध्ये. ट्रेन मध्ये. चला बाय ट्रेन मध्ये गेलो चालू करू परत. तर मित्रांनो आपण घरी आलोय आणि सगळं झालं दर्शन वगैरे. सगळी बंद झाली. आता पीटाऊन झालं डायरेक्ट नाही का. सॉरी सोम काय म्हणतो. गाणं मारून घ्यावं लागेल. बंद तोंड वगैरे कसं झालंय. आता काय म्हणतो.
मी ना बा काय म्हणलं तर मित्रांनो व्लॉग इथं संपतोय. सगळं सांग काय सांगू आम्ही आलेले काय खाल्ली व्हेज बिर्याणी खाल्ली म्हणजे काय व्हेज बिर्याणी ना? पनीर बिर्याणी चांगलं दमलेलो मस्त मस्त काय आणले नाही? आम्हाला खूप अख्खी रेल्वे गाजून सोमनी निरा आणला रेल्वे गाजली म्हणजे रेल्वे गाजली लोक बघत आमच्याकडे ट्रेन अख्खी गाजली अख्खी लोक बघतात मी आणि अथर्व. अर्धी भांडणं आम्ही काय मी कॅप्चर नाही केली कारण मला पहिले मस्करी सुरुवातीची भांडणं तर आहेत वाटलं का नंतर थोडी ती दोघं नाही. सिरियस झाली बेकार अख्खी ट्रेन गाजली भाई मी आणि अथर्वने राणाच. ट्रेन काय शिवाजीनगरच्या मेट्रो स्टेशनच्या तिथं पण भांडणं पोरी बिरी सगळ्या तोंडाकडे बघतात ही मोठे मोठे कचकवतात हे खा नुसतं ते शिव्या खा द्या, शिव्या उलटा द्या, निघालायस नुसतं काय शिव्या. चुत्या नुसतं शिवाय लय घाण घाण शिव्या दिल्या पण जाऊ दे ते असं दाखवलं पण ते आलं असतं ना भाई जरा मामाचे आले तर सोडा म्हणजे भाई म्हणली असती कोणी काय. अरे पण जर समज चुकून जर खरंच म्हणजे आपण काढतोय व्हिडिओ पण हा. चुकून भाई ते तेच ना. भेटलंच नसतं हा झालं असतं लफडा. भाई, सोमने घेतला असता अथर्व पूर्ण निघून गेलेला अथर्वची नशीब घरी बॅग चावी बॅग राहिली आली, त्या आली. ह्यानी आमचं आलं नाहीतर कोसळलं झालं. ए चल तर मित्रांनो व्लॉग इथेच संपते. तो व्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कोलगेट 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 बाय बाय ए